तलाठी भरतीमध्ये तलाठी होण्यासाठी 90 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी मिळू शकते. हा मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकताय. 90 गुण मिळवणारे म्हणजे ज्या विद्यार्थ्याला मित्रांनो 90 मार्क आहेत, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा मित्रांनो तलाठी होण्यासाठी संधी भेटू शकते. तर मित्रांनो, नक्की काय विषय आहे तो विषय मित्रांनो तुमच्या समोर आज मी मांडणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट मित्रांनो तुम्हाला टाइम टू टाइम भेटतील. आणि मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स वगैरे आल्या होत्या आणि त्यांचं मत असं आहे मित्रांनो की तलाठी भरतीचं जे मेरिट आहे, तर बघा तुम्ही सर्वात पहिल्यांदा तलाठी भरतीचा GR पाहिला असेल, तर त्याच्यामध्ये मित्रांनो 45% गुणला पासिंग आहे. तुमची तलाठी भरतीची परीक्षा 200 गुणाची आहे. त्याचं जर आपण 45% काढलं मित्रांनो तर होतात 90 मार्क. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्याला मित्रांनो 90 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहेत, असे सर्व विद्यार्थी तलाठीच्या परीक्षेमध्ये पास आहेत मित्रांनो. ठीक आहे, आता हा तर मुद्दा झाला. तर भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट करून त्यांचं असं मत आहे मित्रांनो की 50% मेरिट लावून मेन्स घ्यावी MPSC ने. तर तुम्हाला माहिती आहे, ज्या ज्या विद्यार्थ्याला 90 गुण मिळालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना पात्र करावं नेक्स्ट स्टेप साठी आणि त्यांची मेन्स घ्यावी MPSC ने, असं भरपूर विद्यार्थ्यांचं मत आहे. आणि याविषयी मित्रांनो भरपूर जणांनी कमेंट्स करून सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांचं मत असं आहे की गुड सोल्युशन राहील हे, इट शुड बी इम्प्लिमेंटेड ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आणि याच्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यावरती अन्याय होणार नाही असं त्यांचं मत आहे. आणि भरपूर जणांचं मत असं सुद्धा आहे की असं सुद्धा होऊ शकतं की 45 मार्क हे बेस्ट सोल्युशन राहील आणि ओनली वन शिफ्ट फॉर ऑल कॅन्डिडेट्स एक्झाम. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा जो पेपर असणार आहे, आता तुमची तलाठी भरतीची परीक्षा झाली तर ती जवळपास 57 मध्ये झाली. कुणाला सोपा आला, कुणाला अवघड आला, त्याच्यामुळे मित्रांनो नॉर्मलायझेशन वगैरे करावं लागलं. तर असा काही विषय व्हायची गरजच नाही असं भरपूर जणांचं मत आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की बेस्ट सोल्युशन इज ओनली वन शिफ्ट फॉर ऑल कॅन्डिडेट एक्झाम. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांचा जो पेपर असणार आहे तो एकाच शिफ्ट मध्ये झाला पाहिजे असं भरपूर जणांचं मत आहे. आणि त्याला भरपूर विद्यार्थी म्हणजे या रिस्पॉन्सला किंवा या विषयाला किंवा या मताला मित्रांनो भरपूर विद्यार्थी हे ऍग्री करत आहेत आणि त्यांचा चांगला रिस्पॉन्स दाखवत आहेत. सर्व भरपूर विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की ज्या ज्या विद्यार्थ्याला 45% मार्क आहेत त्यांना नेक्स्ट परीक्षेसाठी इलिजिबल करा आणि त्यांची MPSC मार्फत त्यांची मेन्स घ्या आणि त्यानंतर फायनल मेरिट लावा, असं भरपूर जणांचा विचार आहे. भरपूर जणांनी कमेंट्स केलेल्या, म्हणून मी मित्रांनो यावरती आज व्हिडिओ बनवल्या. तुम्हाला तुमचं मत काय आहे मित्रांनो यावरती? तुम्हाला वाटतंय का मित्रांनो असं केल्यानंतर कोणावरती अन्याय होणार नाही आणि सर्वांचा पेपर एकाच दिवशी घेतल्यामुळे एकाच दिवशी एकाच शिफ्ट मध्ये घेतल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही आणि सर्वांना समान पेपर मिळेल? तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो आपला एक टेलिग्राम चॅनल आहे, हा टेलिग्राम चॅनल आहे तो तुम्ही नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक भेटेल. थँक्यू सो मच, धन्यवाद. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.